गोंदिया जिल्ह्यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस द्वारा महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या प्रीपेड विद्युत मीटरबाबत जिल्ह्यात आंदोलन करण्यात आलं। सामान्य नागरिकांना रात्री रिचार्ज संपला किंवा पैशाची अडचण असली अशा वेळेस सामान्य नागरिकांनी काय करावं असा प्रश्न निर्माण होतो आणि सरकारनं जरी हे विद्युत मीटर लावण्यास सध्या स्थगिती दिली असली तरी बंद करण्याबाबत ही योजना कोणत्याही प्रकारचं पत्र किंवा शासन निर्णय किंवा अधिसूचना काढली नाही। त्यामुळे केव्हाही प्रीपेड विद्युत मीटर लावण्यासाठी विद्युत विभाग तथा लावू शकतो। त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना फटका बसू शकतो आणि ही बाब लक्षात घेता गोंदिया जिल्ह्यामध्ये काँग्रेसद्वारा जिल्ह्याच्या आणि तालुक्याच्या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं आणि प्रीपेड विद्युत मीटर योजना शासनानं बंद करावी आणि अधिसूचना काढावी। त्याबरोबरच गेल्या खरीप हंगामामध्ये धान्याचे उचल अद्याप करण्यात आलेली नसल्याचा फटका शेतकऱ्यांना बसवला आणि शेतकरी आपला धान खाजगी व्यापाऱ्याला विकत आहेत। या विरोधात सुद्धा काँग्रेसनं निवेदन दिलं। धान विक्री लवकरात लवकर सुरू करावी आणि धानाची उचल करावी अशी मागणी केली, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कांग्रेसद्वारे देण्यात आला है। ये जो आंदोलन हो रहा है आज का जो विषय है ये बहुत ही गंभीर विषय है, क्योंकि प्रीपेड मीटर अगर घरों में लगाए जाएंगे, स्मार्ट मीटर अगर घरों में लगाए जाएंगे तो आज हमारे घरों की परिस्थिति ऐसी नहीं रहती कि हर समय व्यक्ति के पास पैसा रहता है। आज जिस प्रकार से अगर रात को 2 बजे आपकी बिजली अगर प्रीपेड मीटर का पैसा ख़त्म हो जाएगा तो प्रीपेड मीटर के कारण आपके घर में रात को 2 बजे लाइट चली जाएगी। तो ऐसा हम गोंदिया में और पूरे महाराष्ट्र में कहीं कांग्रेस पार्टी होने नहीं देंगी। किसानों के साथ जो अन्याय हो रहा है, जिसके लिए ये सरकार खोखली घोषणा कर रही कि हमने धान खरीदी केंद्र शुरू कर दिए, पर वस्तुस्थिति में आप जाके देखिए कि कहीं पे भी धान खरीदी केंद्र शुरू नहीं हुए। इसके लिए पूरे तरीके से कांग्रेस पक्ष आज हमारे जिलाध्यक्ष महोदय माननीय माजी आमदार दिलीप भाऊ बंसोड़ इनके नेतृत्व में यहाँ एक निवेदन देने आया है। पर आने वाले समय में अगर यह महाराष्ट्र सरकार ने एक तुगलकी निर्णय अगर वापस नहीं लिया प्रीपेड मीटर का और तत्काल प्रभाव से अगर धान खरीदी केंद्र हमारे किसानों को जो नुकसान हो रहा है उसके लिए अगर चालू नहीं किए तो कांग्रेस भविष्य में एक बहुत बड़ा आंदोलन करेंगी, जिसकी जवाबदारी इस महाराष्ट्र सरकार की रहेगी। महाराष्ट्र सरकारने सर्वसामान्य लोकांना लाईट देण्यापासून बंद कसा करता येईल अशा पद्धतीचा उपक्रम सुरुवात केलेला आहे। प्रीपेड आणि स्मार्ट मीटर लावणे म्हणजे त्या माणसाकडे जर पैसे वेळेवर नसतील तर ती लाईट केव्हाही बंद होणे आहे आणि बंद जर एकदा झाली की त्या घरातली लाईट गेली की त्या पोराचं शिक्षण गेला, त्या माणसाचे अनेक अडचणी आहेत त्या संपल्या। अशा पद्धतीचा धोकादायक निर्णय महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदे सरकारने घेतलेला आहे आणि वर्तमानपत्रामध्ये बातम्यात येत आहेत की आम्ही स्मार्ट मीटर बंद केला, प्रीपेड मीटर बंद केला। हे चुकीची घोषणा आहे। कुठल्याही प्रकारचा GR काढलेला नाही आणि म्हणून काँग्रेसने पूर्ण जिल्ह्यामध्ये ठरवलेलं आहे, सगळ्या तालुक्यामध्ये आम्ही निवेदन देत आहोत की स्मार्ट मीटर जर बंद करायचं आहे, प्रीपेड मीटर जर बंद करायचं आहे तर आपण त्वरित बंद करण्याचा GR काढा। अन्यथा जर काढलं नाही तर सर्वसामान्य लोकांच्या घरी मीटर लागू देणार नाही। आमचा कार्यकर्ता प्रत्येक घरी जाईल आणि MSEBीच्या लोकांना अडवण्याचं काम करेल। प्रतिनिधी राधाकिशन सुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया।